नमस्कार कृषी मित्रांनो, मी परशुराम हिवरे कृषी रत्न यूट्यूब चॅनलच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज आपण बघणार आहोत डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑफ इन्सेक्ट। इन्सेक्टची डायजेस्टिव्ह सिस्टीम बघणार आहोत, जो की इन्सेक्ट फिजिओलॉजीचा पार्ट आहे। इन्सेक्टची डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे ती 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेली आहे मेनली। पहिला पार्ट आहे फोरगट, इथपासून जर इथपर्यंत जो पार्ट आहे याला म्हणतात फोरगट। नंतर दुसरा जो पार्ट आहे इथपासून इथपर्यंतचा त्याला म्हणतात मिडगट, आणि लास्टचा जो पार्ट आहे इथपासून इथपर्यंतचा त्याला म्हणतात हाइंडगट। याला अजून अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत त्याचे। तर फोरगट जो आहे त्यालाच परत स्टोमॅडियम किंवा फोर इंटेस्टाइन म्हणतात। स्टोमॅडियम किंवा फोर इंटेस्टाइन। नंतर मिडगट जो आहे, मिडगटला मेजेंट्रॉन किंवा स्टमक किंवा मिड इंटेस्टाइन सुद्धा म्हणतात। मिड इंटेस्टाइन आणि व्हेंट्रिक्युलस एवढे सारे याचे नावं आहेत। नंतर हाइंडगट जो आहे, हाइंडगटला प्रोक्टोडियम किंवा हाइंड इंटेस्टाइन एवढे सारे नावं आहेत। तर फोरगटला, मिडगटला आणि हाइंडगटला त्यांचे जे अल्टरनेटिव्ह नेम्स आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत। तर फोरगट, मिडगट आणि हाइंडगटमध्ये 3 पार्ट्समध्ये डिवाइड झालेले आहेत। आपण वन बाय वन आता पार्ट्स बघूयात। तर फोरगट जो आहे पहिला, त्याचा परत वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हिजन झालेलं आहे। तर पहिला पार्ट जो असतो फॅरिंग्स, नंतर त्याच्यानंतरचा पार्ट येतो इसोफॅगस, त्याच्यानंतरचा जो पार्ट येतो त्याला म्हणतात क्रॉप, त्याच्यानंतरचा क्रॉप फॉलोड बाय द गिजार्ड किंवा त्यालाच प्रोव्हेंट्रिक्युलस सुद्धा म्हणतात। प्रोव्हेंट्रिक्युलस जो व्हेंट्रिकलसच्या अगोदर येतो म्हणून प्रोव्हेंट्रिक्युलस। तर इन्सेक्टनं फूड इनटेक केलं समजा माउथ थ्रू, हा टर्मिनल माउथ पार्ट झाले, टर्मिनल माउथ पार्ट। नंतर ते फूड प्री ओरल कॅव्हिटीमध्ये येतं, प्री ओरल कॅव्हिटीमध्ये आलेलं फूड फायरिंग्समध्ये येतं, आणि फायरिंग्सचं काम असतं की हे जे फूड फायरिंग्समध्ये आलेलं आहे ते पुश करण्याचं। कशामध्ये? इसोफॅगसमध्ये। फायरिंग्स हा एक मस्क्युलेटेड ऑर्गन आहे फोरगटचा, मसल्स याच्यामध्ये प्रेझेंट्स असतात। फायरिंग्स काय करतो की इथं आलेलं फूड समोर पुश करतो किंवा समोर ढकलतो इसोफॅगसमध्ये। इसोफॅगसचं काम असतं की फायरिंग्समधून जे फूड आलेलं आहे ते कंडक्ट करण्याचं क्रॉपपर्यंत, क्रॉपमध्ये नेण्याचं काम इसोफॅगस करतो। इसोफॅगस हा कनेक्टिंग लिंक आहे क्रॉप आणि फायरिंग्समधली। याचं फक्त काम एवढंच आहे की बाबा फायरिंग्समधून आलेलं फूड क्रॉपपर्यंत घेऊन जायचं। नंतर क्रॉप जे आहे हे फूड रिझर्वायर म्हणून या ठिकाणी काम करतं। जे फूड इनटेक केलेलं आहे ते रिझर्व करून ठेवण्याचं किंवा साठवून ठेवण्याचं काम या ठिकाणी या क्रॉपमध्ये केलं जातं। ओके, क्रॉप झालं। नंतर गिजार्ड किंवा प्रोव्हेंट्रिक्युलस। गिजार्ड हा सुद्धा एक मस्क्युलेटेड ऑर्गन आहे। याच्यामध्ये मसल्स प्रेझेंट असतात। जसं आपण बघितलं फोरगट, मिडगट, हाइंडगट 3 पार्ट्समध्ये डिव्हिजन झालेलं आहे। त्यातलं फोरगट आणि हाइंडगट जो आहे हा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे, एक्टोडर्मपासून याची निर्मिती झालेली असते। त्याच्यामध्ये क्युटिक्युलर लाइनिंग प्रेझेंट असतात, क्युटिक्युलर लाइनिंग प्रेझेंट असतात फोरगटमध्ये आणि हाइंडगटमध्ये. जे क्युटिक्युलर लाइनिंग प्रेझेंट असतात त्याला म्हणतात इंटिमा.
जे की मिडगटमध्ये ॲब्सेंट असतात. तर एक्टोडर्मल ओरिजिनचा फोरगट जो आहे त्याच्यामध्ये एवढे सारे पार्ट्स पडतात. नंतर आपण बघत होतो गिजार्ड जो आहे याचं मेन फंक्शन आहे जे क्रॉपमधलं जे फूड आहे त्याला ग्राइंडिंग आणि स्टेनिंग करण्याचं. तर गिजार्डमध्ये 6 डेंटिकल्स प्रेझेंट असतात. जर आपण त्याचा TS बघितला तर अशा प्रकारे 6 डेंटिकल्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. 6 डेंटिकल्स जे असतात ते ग्राइंडिंग करण्याचं काम करतात जे फूड असतं क्रॉपमध्ये, आणि स्टेनिंग करण्याचं काम या ठिकाणी ते गिजार्डमध्ये करतात. हे मेन फंक्शन झालं गिजार्डचं. नंतर याच्यामध्ये एक व्हॉल्व प्रेझेंट असतो फोरगटमध्ये आणि मिडगटमध्ये. फोरगट ओपन इनटू द मिडगट थ्रू द व्हॉल्व नोन ॲज अ कार्डियक व्हॉल्व और स्टोमेडियल व्हॉल्व. या ठिकाणी एक कार्डियक व्हॉल्व म्हणून किंवा त्यालाच स्टोमेडियल व्हॉल्व म्हणतात. याच्या थ्रू फोरगट जे मिडगटमध्ये ओपन होतं, जे फूड असतं फोरगटमध्ये आलेलं ते मिडगटमध्ये नेण्याचं काम किंवा मिडगटमध्ये जाण्यासाठी ज्याला जो मार्ग लागतो तो कार्डियक व्हॉल्व थ्रू जातो. आणि एकदा फूड मिडगटमध्ये गेलं की त्याची रिव्हर्स एंट्री जी आहे ती थांबवण्याचं काम कार्डियक व्हॉल्व किंवा स्टोमेडियल व्हॉल्व करतो. ते रिव्हर्स मुवमेंट फूडची होऊ देत नाही. ओके. फक्त या ठिकाणून जे गॅस्ट्रिक ज्यूस असतात किंवा डायजेस्टिव्ह ज्यूसेस असतात त्यालाच फक्त एंट्री फोरगटमध्ये मिळते डायजेशनसाठी. नंतरचा सेकंडचा पार्ट जो आहे मिडगट, त्यालाच आपण बघितलं होतं की मेसेंटेरॉन म्हणतात किंवा स्टमक म्हणतात. याचं मेन फंक्शन जे असतं मिडगटचं, जर मिडगटबद्दल बघायचं झालं तर हा सुद्धा हा एंडोडर्मल इन ओरिजिन आहे. एंडोडर्मल इन ओरिजिन. नंतर क्युटिक्युलर लाइनिंग जी असते ॲब्सेंट असते या ठिकाणी. क्युटिक्युलर लाइनिंग ॲब्सेंट असते. नंतर याचं मेन फंक्शन जे असतं एन्झाईम प्रोडक्शन, सिक्रिशन आणि जे डायजेस्टेड झालेलं फूड आहे त्याच्यातून ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट. एन्झाईम प्रोडक्शन, ॲब्सॉर्प्शन, प्रोडक्शन अँड सिक्रिशन आणि ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स. एवढं सारं मेन फंक्शन्स हे परफॉर्म करतं या ठिकाणी. तर जे मिडगट असतं त्याच्या सुरुवातीला किंवा अँटेरियर पार्टवर एक गॅस्ट्रिक सिकी नावाचं स्ट्रक्चर प्रेझेंट असतं. त्याला हेपॅटिक सिकी किंवा एंटेरिक सिकी असं सुद्धा म्हणतात. गॅस्ट्रिक सिकी किंवा हेपॅटिक सिकी किंवा त्याला एंटेरिक सिकी असं सुद्धा म्हणतात. जे 8 ब्लंट ट्यूब त्या प्रेझेंट असतात. फिंगर लाईक आउटग्रोथ या ठिकाणी झालेली असते. इथं ती दाखवली नाही तुम्हाला. जर ते बघितलं तर रोजेट स्ट्रक्चर सारखं त्याचं, रोजेटी अपिअरन्स सारखं त्याचं स्ट्रक्चर असतं. अशा 8 ब्लंट ट्यूब्स या त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. त्या मिडगटच्या आणि जस्ट मिडगटच्या स्टार्टिंगला समजा. तर याचं काम असतं, त्याला म्हणतात गॅस्ट्रिक सिकी किंवा हेपॅटिक सिकी किंवा एंटेरिक सिकी. हे डायजेस्टिव्ह ज्यूस जे असतं, डायजेस्टिव्ह ज्यूस सिक्रेट करण्याचं काम ह्या हेपॅटिक सिकी किंवा गॅस्ट्रिक सिकी करतात. किंवा काही इन्सेक्ट जे असतात त्यांच्यामध्ये जे हेल्पफुल इन्सेक्ट असतात त्यांना सिम्बायंट इन्सेक्ट असतात त्यांना शेल्टर देण्याचं काम या ठिकाणी हे करतात. ओके. हे झालं गॅस्ट्रिक सिकीच्या बाबतीत. नंतर जे मिडगट असतं ते 3 प्रकारच्या इपिथेलियल सेलपासून बनलेलं असतं. 3 टाईप्स ऑफ इपिथेलियल सेल्स याच्यामध्ये प्रेझेंट असतात. इपिथेलियल सेल्स त्याच्यामध्ये पहिली जी आहे सेक्रेटरी सेल,
सेक्रेटरी सेल, दुसरी जी आहे गोबलेट सेल, आणि तिसरी जी आहे ती रिजेनरेटिव्ह सेल. या 3 प्रकारच्या सेल्स या ठिकाणी प्रेझेंट असतात मिडगटमध्ये. या सेलचं काम असतं की जे पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन असतं, या मिडगटच्या आतून पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन असतं एक, ते प्रोड्यूस करण्याचं किंवा ते सिक्रेट करण्याचं, पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन तयार करण्याचं काम या सेल्स करतात. याच्यामध्ये पेरिट्रॉपिक मेम्ब्रेनचं फंक्शन जे असतं ते सेमी परमिएबल असतं सॉल्टसाठी, डायजेस्टिव्ह ज्युसेससाठी किंवा डायजेस्टेड प्रोडक्ट जे असतात त्यांच्यासाठी. नंतर जे पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन असतं ते फक्त सॉलिड फीडर्समध्येच प्रेझेंट असतं आणि ॲबसेंट असतं सॅप फीडरमध्ये. पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन जे असतं ते मिडगटला प्रोटेक्ट करतं किंवा एपिथेलियल सेल्स जे असतात मिडगटमधल्या त्यांना प्रोटेक्ट करतं हार्ड फूड मटेरियलपासून, किंवा जे फूड इंटेक केलेलं असतं त्यातले हार्ड पार्टिकल्स असतात त्याच्यापासून प्रोटेक्ट करण्याचं काम हे पेरिट्रॉपिक मेम्ब्रेन्स करतं एपिथेलियल सेल्सला आणि मिडगटला. नंतर हे झालं मिडगटच्या बाबतीत. मिडगटसुद्धा परत हाइंडगटमध्ये ज्यावेळेस ओपन होतो त्याच्यामध्ये एक व्हॉल्व प्रेझेंट असतो. त्या व्हॉल्वचं नाव आहे पायलोरिक व्हॉल्व. पायलोरिक व्हॉल्व किंवा त्यालाच म्हणतात प्रोक्टोडियल व्हॉल्व. या ठिकाणी एक व्हॉल्व प्रेझेंट असतो मिडगटमध्ये आणि हाइंडगटमध्ये. पायलोरिक व्हॉल्व किंवा प्रोक्टोडियल व्हॉल्व त्याला म्हणतात. पुढची मूवमेंट जी आहे किंवा एंट्री जी ही रेग्युलेट करण्याचं काम हा पायलोरिक व्हॉल्व करत असतो या ठिकाणी. नंतर थर्ड पार्ट जो आहे इम्पॉर्टंट पार्ट आहे इन्सेक्टच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमचा, तर त्याला म्हणतात हाइंडगट. हाइंडगटच्या जस्ट स्टार्टिंगला किंवा पायलोरिक व्हॉल्वच्या जस्ट एंडिंगला या ठिकाणी आपल्याला एक स्ट्रक्चर दिसतंय त्याला म्हणतात मालफिजियन ट्यूब्युल्स. मालफिजियन ट्यूब्युल्स त्या ठिकाणी अराईज झालेले असतात त्या ठिकाणी. नंतर मालफिजियन ट्यूब्युल्सचं आपण नंतर माहिती बघू, आधी डायजेस्टिव्ह सिस्टीम बद्दल बघून घेऊ. तर डायजेस्टिव्ह सिस्टीम जे हाइंडगट जे हे 3 पार्ट्समध्ये परत डिवाइड झालेलं आहे. पहिला आहे इलियम, दुसरा पार्ट जो आहे कोलन, आणि थर्ड पार्ट जो आहे रेक्टम. इलियम, कोलन आणि रेक्टम. जो इलियम असतो त्याच्यामध्ये जे मिडगटमधलं आलेलं फूड असतं डायजेस्टेड झालेलं या ठिकाणी येतं. नंतर या ठिकाणी त्याच्यामधून साल्ट्स, आयन्स किंवा जे एक्स्ट्राचं वॉटर असतं ते ॲब्झॉर्ब करण्याचं काम चालतं. याला स्मॉल इंटेस्टाईन इलियमला, नंतर कोलनला लार्ज इंटेस्टाईन असं सुद्धा म्हणतात. या इलियम आणि कोलनमध्ये साल्ट्स, आयन्स असतील किंवा इम्पॉर्टंट जे सबस्टन्सेस असतील ते ॲब्झॉर्ब करून घेण्याचं काम चालतं. नंतर ते फूड मटेरियल जे असतं किंवा फेसेस जे असतात ते रेक्टममध्ये टेम्पररी स्टोअर केले जातात. मग रेक्टममध्ये जे रेक्टल पॅड्स असतात, रेक्टल पॅड्स किंवा पॅपिली म्हणतात त्याला, रेक्टल्स पॅपिली. तर ह्या रेक्टल्स पॅपिली जे असतात ह्या एक्सेस मॉइश्चर जे असतं त्या फेसेसमधलं ते परत ॲब्झॉर्ब करून घेण्याचं काम करतात. ते रिटेन ठेवतात बॉडीमध्ये, कारण इन्सेक्टला युरिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये ज्यावेळेस ते फेसेस बाहेर टाकतं किंवा एक्सक्रिटरी मटेरियल बाहेर टाकतं त्यावेळेस खूप कमी पाण्याचा वापर त्या ठिकाणी करतं किंवा त्यालाच म्हणतात युरिकोटेलिझम. आणि ते ॲनिमल जे असतात त्याला म्हणतात युरिकोटेलिक इन्सेक्ट जे असतात त्याला युरिकोटेलिक इन्सेक्ट्स. ओके, तर या ठिकाणचं एक्सेस मॉइश्चर असतं किंवा एक्सेस वॉटर असतं ते काढून घेतलं जातं. डिहायड्रेशन ऑफ फेसेस या ठिकाणी होतं रेक्टममध्ये, रेक्टल पॅडच्या थ्रू किंवा रेक्टल पॅपिलियाच्या थ्रू. 4 ते 6 रेक्टल पॅपिली त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. नंतर मग ते ॲनसच्या थ्रू जे मटेरियल आहे ते बाहेर टाकलं जातं. फेसेस असतील ते बाहेर टाकले जातात. अशा प्रकारे डायजेस्टिव्ह सिस्टीमबद्दल आपण बघितलं. इथं एक पॉईंट राहिला सांगायचा, गिजार्डमध्ये किंवा प्रोव्हेंट्रिक्युलसमध्ये याच्यामध्ये जी क्युटिक्युलर लायनिंग प्रेझेंट असते फोरगटमध्ये आणि हाइंडगटमध्ये, तर याच्यातली जी गिजार्डमधली जी क्युटिक्युलर लायनिंग आहे
याचं मॉडिफिकेशन झालेलं असतं वेगवेगळ्या फॉर्ममध्ये, 3 फॉर्ममध्ये याचं मॉडिफिकेशन झालेलं असतं, 3 टाईप्समध्ये. त्याच्यातला पहिला टाईप आहे टीथ लाईक मॉडिफिकेशन हे कॉक्रोचमध्ये झालेलं असतं. ग्राइंडिंग अँड स्टेनिंग ऑफ फूड हे फंक्शन असतं टीथ लाईक गिजार्डचं, जे क्युटिक्युलर लाईनिंग असते त्याचं मॉडिफिकेशन बघतोय आपण. दुसरा जो टाईप आहे याच्यातला तो असतो प्लेट लाईक मॉडिफिकेशन झालेलं असतं. हे झालेलं असतं हनीबीमध्ये. जे हनीबीमध्ये प्लेट लाईक मॉडिफिकेशन झालं असतं त्याच्यासाठी की जे पोलनग्रेनमध्ये नेक्टरमध्ये पोलनग्रेन्स असतात ते सेपरेट करण्याचं काम या प्लेट लाईक गिजार्डमध्ये चालतं. नंतर तिसरा जो मॉडिफिकेशन आहे ते स्पाइन लाईक हे झालेलं असतं फ्लियामध्ये. तर याचं फंक्शन काय आहे, टू ब्रेक द ब्लड कार्पस्कल्स, जे ब्लड कार्पस्कल्स असतात त्याला ब्रेक करण्याचं काम हे स्पाइन लाईक मॉडिफिकेशन करतं. ओके, हा पॉईंट आहे या ठिकाणी लक्षात ठेवा. नंतर आपण बघूयात एक्सक्रिटरी सिस्टीमचा जो मेन पार्ट आहे किंवा एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मेन फंक्शन परफॉर्म करतो, ज्याला मालफिजियन ट्युब्युल्स म्हणतात त्याच्याबद्दल. तर मालफिजियन ट्युब्युल्स जे आहेत ह्या एका सायंटिस्टच्या नावावरून दिल्या गेल्या होत्या. हे तुम्हाला बंडल दिसत असेल धाग्यासारखे, तर त्याला म्हणतात मालफिजियन ट्युब्युल्स. हे डायजेस्टिव्ह सिस्टीमशी कनेक्टेड असतं. एका सायंटिस्टच्या नावावरून दिलं होतं, जे इटालियन ॲनाटॉमिस्ट होते, त्यांचं नाव आहे मार्सेलो माल्पिजी. यांनी हे फंक्शन डिस्कवर केलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या नावावरून त्याला मालफिजियन ट्युब्युल्स असं नाव देण्यात आलं होतं. हे काय लॉंग स्लेंडर ट्यूब्स आहे लेईंग इन द हेमिकोएल, म्हणजे बॉडी फ्लुइड जे इन्सेक्टच्या बॉडी कॅव्हिटीमध्ये जे फ्लुइड भरलेलं असतं त्याच्यामध्ये हे फ्रीली मुव्हेबल असतात. याचा कलर जो असतो येलोइंग कलर असतात, येलो कलरचं स्ट्रक्चर असतं. नंतर ज्या प्रॉक्झिमल एक्स्ट्रीमिटीज ज्या याच्या, म्हणजे हा जो पार्ट आहे हा डिस्टल पार्ट झाला समोरचा, आणि प्रॉक्झिमल पार्ट जो आहे हा इंटेस्टाईनमध्ये किंवा हाइंड इंटेस्टाईनमध्ये हा ओपन होतो. प्रॉक्झिमल एक्स्ट्रीमिटीज ज्या याच्या, प्रॉक्झिमल एक्स्ट्रीमिटीज ओपन इन हाइंड गट किंवा हाइंड इंटेस्टाईन. ओके, याचं मेन फंक्शन आहे की जे हेमोलिम्फ आहे, ज्याला आपण इन्सेक्टचं ब्लड म्हणतो, तर हेमोलिम्फमधले नायट्रोजिनस वेस्ट जे किंवा नायट्रोजिनस सबस्टन्सेस, नायट्रोजिनस वेस्ट, तर ते ॲब्झॉर्ब करून घेण्याचं काम या ठिकाणी चालतं. ह्या डिस्टल एक्स्ट्रीमिटीज ज्या आहेत ह्या ॲब्झॉर्ब करतात, आणि प्रॉक्झिमल एक्स्ट्रीमिटीज ज्या ओपन होतात हाइंडगटमध्ये, तर ॲब्झॉर्ब करून ते हाइंडगटमध्ये आणतात नायट्रोजिनस वेस्ट, आणि फेसेससोबत ते बाहेर टाकतात बॉडीच्या. ओके, जे घातक पदार्थ असतात समजा इन्सेक्टच्या बॉडीमधले. तर अशा प्रकारे याचं फंक्शन चालतं, किंवा हे कोणी डिस्कवर केलं होतं हे लक्षात ठेवा, सायंटिस्टचं नेम. नंतर वेगवेगळ्या इन्सेक्टमध्ये याचे वेगवेगळ्या मालफिजियन ट्युब्युल्सचे वेगवेगळे नंबर्स असतात. जसं आता जर आपण बघितलं, जे प्रिमिटिव्ह नंबर आहे मालफिजियन ट्युब्युल्सचे ते 6 आहे, म्हणजे प्रिमिटिव्ह इन्सेक्टमध्ये 6 जनरली आढळतात. जर स्केल इन्सेक्टमध्ये बघितलं आपण तर आपल्याला फक्त 2च मालफिजियन ट्युब्युल्स त्यांच्यामध्ये बघायला मिळतात. स्केल इन्सेक्टमध्ये फक्त 2 मालफिजियन ट्युब्युल्स आढळतात. नंतर बग्स जे असतात, बग्समध्ये 4 मालफिजियन ट्युब्युल्स फक्त प्रेझेंट असतात. नंतर मॉस्किटोमध्ये फक्त 5 मालफिजियन ट्युब्युल्स प्रेझेंट असतात त्या ठिकाणी. मॉथ्स आणि बटरफ्लाईज, यांच्यामध्ये 6 मालफिजियन ट्युब्युल्स, जे प्रिमिटिव्ह नंबर आहे ते 6 मालफिजियन ट्युब्युल्स फक्त प्रेझेंट असतात. नंतर
कॉक्रोचमध्ये नियर अबाउट 60 माल्फिजियन ट्युब्युल्स या ठिकाणी बघायला मिळतात. आणि सगळ्यात जास्त माल्फिजियन ट्युब्युल्स जे असतात ते लोकस्ट किंवा ग्रासहॉपर, लोकस्ट किंवा ग्रासहॉपरमध्ये मोर दॅन 200, 200पेक्षा जास्त माल्फिजियन ट्युब्युल्स त्या ठिकाणी प्रेझेंट असतात. या इन्सेक्टमध्ये प्रेझेंट असतात, पण काही इन्सेक्टमध्ये त्या ॲबसेंट असतात. तर ज्या इन्सेक्टमध्ये ॲबसेंट आहेत त्याच्यामध्ये कोलेम्बोला आणि ॲफिड यांच्यामध्ये माल्फिजियन ट्युब्युल्स या ॲबसेंट असतात. एक्सक्रिटरी फंक्शन आहे माल्फिजियन ट्युब्युल्सचं. तर अशा प्रकारे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि एक्सक्रिटरी सिस्टीमचा जो मेन पार्ट आहे ज्याला माल्फिजियन ट्युब्युल्स म्हणतात या ठिकाणी बघितल्या आहेत.